हरे कृष्ण. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. यामध्ये विदुर आणि मैत्रेय संवाद. याच्यामध्ये श्रवण करूया की विदुरजींच्या प्रश्नांची मैत्रेय मुनींनी काय उत्तरं दिलीत. शुकदेव गोस्वामी सांगतायत की कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न मैत्रेय मुनींनी विचारले होते. श्री शुक उवाच एवं ब्रुवाणं मैत्रेयं द्वैपायन सुतो बुधः प्रीणयन्नीव भारत्या विदुरः प्रत्यभाषत. शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजा, महर्षी मैत्रेय अशा प्रकारे बोलत होते तेव्हा द्वैपायन व्यासदेवांचे पुत्र विद्वान विदुरांनी संतोषजनक मार्गाने विनंती करीत हा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? विदुर उवाच ब्रह्मन् कथं भगवतः चिन्मात्रस्य विकारिणः लीलया चापि युज्येरन् निर्गुणस्य गुणक्रियः. विदुरजी म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ मैत्रेय मुनी, पुरुषोत्तम श्री भगवान तर अखंड आध्यात्मिक, पूर्ण आणि अपरिवर्तनीय आहेत. अर्थात त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. तरीही ते प्राकृतिक गुण व त्यांच्या क्रियांशी कसे संबंधित आहे. भौतिक जगतातले 3 गुण आणि त्यामध्ये असणाऱ्या क्रियांशी त्यांचा काय संबंध आहे. जर ही त्यांची लीला असेल तर त्या अव्ययी अविकारी पुरुषाची कृत्ये कशी घडतात आणि प्राकृतिक गुणरहित गुणांचे प्रदर्शन कसे होते. भगवंत ह्या जगतामध्ये पण लीला करतात, तर त्या लीला, ती कृत्ये ही भौतिक आहेत की आध्यात्मिक. ती तर दिव्य आहेत, ती तर सदा सर्वदा नित्यच आहेत. परंतु मग ती ह्या जगतात झाल्यामुळे काही जणांना ती भौतिक वाटू शकतात. परंतु भगवंत तर अगुण अर्थात निर्गुण आहेत, 3 गुणांच्या पलीकडे आहेत, तर त्यांचे कार्य कधी भौतिक असू शकत नाहीत. मग ही काय त्यांची क्रीडायाम उद्यमः, खेळण्यासाठी हा उत्साह त्यांचा उद्यम आहे. कुणासारखा? क्रीडायाम उद्यतोम्य अर्भस्य कामश्ची क्रीडा शान्यतः स्वतः सृप्तस्य च कथं निवृत्तस्य सदान्यतः. लहान मुलं इच्छेने प्रेरित झाल्यामुळे इतर मुलांशी अथवा इतर साधनांशी खेळण्यासाठी फार उत्सुक असतात. परंतु भगवंतांना अशी इच्छा असणे शक्यच नाही लहान मुलांसारखी. कारण ते सदैवच आत्मतृप्त आहेत, स्वतःमध्येच आनंद घेतात. स्वतःच तृप्तस्य, आणि सर्व वस्तूंपासून ते अनासक्त आहे, निवृत्त आहेत. परंतु ते या जगतामध्ये लीला करण्यासाठी येत असतात आणि भगवंतांच्या नियंत्रणातच सर्व जग हे चालत असतं. भगवंतांनी स्वतःवर आश्रित त्रिगुणात्मक प्राकृतिक शक्तीद्वारे ही सृष्टी निर्माण केलेली आहे. त्याच शक्तीद्वारे ते सृष्टीचे पालनही करतात. सृष्टी, स्थिती आणि प्रलय हे 3 कार्य भौतिक शक्तीद्वारे केली जातात आणि पुन्हा विरुद्ध रीतीने तिचा विनाशही करतात. अर्थात प्रकटही करतात आणि या प्रकृतीला अप्रकटही करतात. शुद्ध आत्मा, जीवात्मा जो आहे, सदैव शुद्ध चेतनेने युक्त असतो आणि तो देश, काळ आणि परिस्थिती, स्वप्नावस्था आणि इतर कोणत्याही कारणाच्या प्रभावाने चेतनारहित होत नाही. असे असताना तो कसा काय अविद्येमध्ये रत होतो, भौतिक क्रियांमध्ये कसा काय गुंततो, 3 गुणांमध्ये कसा बाधित होतो, याच्याबद्दलही आपण मला सविस्तरपणे सांगा. कारण जीवशक्ती पण आध्यात्मिक आहे, तर ती आध्यात्मिक शक्ती भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली कशी काय येत असते तेही मला आपण स्पष्ट करून सांगावं अशी विनंती विदुरजी करीत आहेत. मुख्यत्वे करून विदुरजी मैत्रेय मुनींना प्रश्न विचारतायत की जीव
आणि भगवंत या दोघांमध्ये काय फरक आहे, भेद आहे. भगवान एक एवैष सर्व क्षेत्रेष्वस्थितः अमुष्य दुर्भगत्वं वा क्लेशो वा कर्मभिः कुतः. भगवंतांच्या रूपात अर्थात परमात्म्याच्या रूपामध्ये भगवंत प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये स्थित आहेत. तर मग जीवांच्या कृत्यांची भौतिक जगतामध्ये जीवांच्या कृत्यांची परिणाम हे दुर्भाग्य आणि दुःखांमध्ये का होते. जर भगवंत स्वतः त्यांच्या हृदयात बसलेले आहेत तरी त्यांच्या जीवनामध्ये अपरिमित दुःख का बघायला मिळते. त्यानंतर ते विचारतात, हे महात्मा विद्वान, या अज्ञानाच्या दुःखामुळे माझे मन पूर्णपणे गोंधळून गेलेले आहे आणि म्हणून मी आपणास त्याचं स्पष्टीकरण करण्याची विनंती करीत आहे. कश्मलम मानसम महत. यावरती मग शुकदेव गोस्वामी सांगतायत की मैत्रेय मुनी विदुरजींनी विचारलेले जे प्रश्न आहे जीव आणि भगवंत यांच्या संदर्भात त्याचं उत्तर देऊन त्यांना समाधानी करीत आहेत. शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजा, जिज्ञासू विदुरांनी विचारलेल्या प्रश्नांनी प्रेरित झालेले मैत्रेय मुनी प्रथम आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले, परंतु ते पूर्णपणे भगवत भावना भावित असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून न जाता विदुरांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केलेली आहे. कारण भगवंतांबद्दल जाणल्याने आपण सर्व काही जाणू शकतो. त्यामुळेच असं म्हटलं गेलेलं आहे, यस्मिन विज्ञाते सर्वम सर्वम एवं विज्ञानम भवति. भगवंतांना जर आपण जाणलं तर मग आपण या जगतात आणि त्या जगतात असणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल जाणू शकतो. मग मैत्रेय ऋषी कसं उत्तर देत आहेत, सेयम भगवतो माया यन्न येन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमूतबंधनम. मैत्रेय ऋषी म्हणाले, काही बद्धजीव असा सिद्धांत प्रस्तुत करतात की परमब्रह्म किंवा पुरुषोत्तम भगवान मायेने आवृत्त होतात आणि त्याच वेळी ते असेही म्हणतात की परब्रह्म बंधनमुक्त आहे. हे मत सर्व तर्काच्या विरुद्धच असेच आहे. भगवंत जर गुणातीत आहे तर गुणांच्या प्रभावाखाली मायेच्या प्रभावाखाली ते कधी येऊ शकत नाही. परंतु काही जण अशा भ्रमित तत्त्वज्ञानाला पुढे आणतात, जसं दरिद्र नारायण. तर काही मूर्ख लोक काय म्हणतात की भगवंत तर लक्ष्मीपती आहेत पण या जगतामध्ये जीव रूपामध्ये ते दरिद्र नारायण आहेत, भीक मागत फिरत आहेत. परंतु हे सर्वथा चुकीचं आहे. कारण जीव आणि भगवंत हे फार मात्रेमध्ये वेगळे आहेत. गुण त्यांचे महान आहेत परंतु जीव फार सूक्ष्म रूपामध्ये भगवंताचे गुण धारण करतात आणि त्याची मात्रा फार कमी असते. त्यामुळे ते मायाद्वारा आच्छन्न होऊ शकतात. भागवतमच्या 6व्या स्कंदामध्ये पण उल्लेख आलेला आहे, अगुणः सृजसी पासी हरसी. भगवंतांची कृत्ये ही देवता सुद्धा समजू शकत नाही, कारण ती अत्यंत कठीण आहे समजण्यासाठी. जे भक्त प्रामाणिकपणे त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये लागतात ते काही मात्रेमध्ये यांना जाणू शकतात, पूर्णता नाही जाणू शकत. तर हे जे चुकीचे किंवा तर्कसंगत नसलेले जे भगवंतांबद्दल केलेले विधान आहेत, काहीच्या चुकीच्या लोकांनी केलेले, त्यांचं खंडन इथे मैत्रेय मुनींनी केलेलं आहे. त्यानंतर ते सांगतात, जीव आपल्या आत्मस्वरूपाविषयी दुःखी असतो. आपला शिरच्छेद करण्यात आला आहे असे पाहणाऱ्या स्वप्नावस्थेतील मनुष्याप्रमाणेच अशा दुःखी जीवालाही कोणतीच वास्तविक पार्श्वभूमी नसते. जर स्वप्नामध्ये कोणी बघतो की त्याचं डोकंच कापून टाकलंय, पण मग तो कसं बघतोय, अर्थात तो भ्रमामध्ये आहे. आपलं डोकं नसेल तर आपण डोळे कसं काय राहणार, आपण बघू शकत नाही. अर्थात हा फक्त भ्रम आहे आणि तशा पद्धतीचं स्वप्न हे पूर्णपणे भ्रामक आहे. त्यामुळे हा अविद्येचा एक मोठा भ्रम निर्माण केले गेलेला आहे
की जीव हा भगवंत आहे, जीव सदा शिव, असे मूर्ख तत्वज्ञान लोकांनी आणलंय. तर भगवंतांमध्ये विलीन होण्याची जी इच्छा आहे ही भ्रामक आहे आणि ती शाश्वत जीवासाठी घातक आहे. त्यामुळे एक उदाहरण दिलेलं आहे. यथा जले चंद्रमसः कंपादितस्तत्कृतो गुणः दृश्यते सन्नपि द्रष्टुर आत्मनो नात्मनो गुणः. पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला चंद्र पाण्याच्या गुणांच्या संपर्कात आल्यामुळे हेलकावे खातो हलताना हलत असल्याचा दिसत असतो. त्याचप्रमाणे पदार्थाच्या संपर्कात आलेल्या आत्म्याने पदार्थाचेच गुण धारण केल्याप्रमाणे दिसतात. धारण केलेले नसतात, धारण केल्यासारखा तो प्रतीत होतो, भ्रम उत्पन्न होतो. त्यामुळे स्वतःच्या डोळ्यांनी किंवा मनाने जर स्वतःचाच मृत्यू कोणी बघत असेल तर त्याने आपण समजायला पाहिजे तो केवळ एक मानसिक तर्क किंवा मानसिक भेद आहे, ते सत्य नाही आहे. जीवाने स्वतःला शरीर मानल्यामुळे त्याच्यात असणारी सर्व कार्ये जणू काही त्यानेच केलीत असा भास निर्माण होतो. परंतु जीव हा आध्यात्मिक आहे, त्यामुळे त्याचे सर्व कर्म या जगतातले कसे आहेत, एका भ्रमासारखे आहेत. शाश्वत आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही. परंतु भगवान वासुदेवांच्या कृपेने वैराग्य भावनेने निवृत्ती धर्मेण वासुदेवानुकंपया भगवद्भक्ती योगेन सवै तिरोधत्ते शनैरिह. तर ही भ्रमात्मक धारणा मग कशीचा उच्छेद केला जाऊ शकतो. तर भगवंतांच्या कृपेने जेव्हा वैराग्य भावना प्राप्त होते भौतिक संसारातील कार्यकलापांपासनं आणि भक्तिपूर्ण भगवत सेवेच्या प्रक्रियेद्वारे आणि अर्थात त्या प्रक्रियेद्वारेच निर्माण झालेल्या ज्ञान आणि वैराग्याद्वारे आत्मस्वरूप विषयक आत्म्याच्या स्वरूपाच्या विषयी ती चुकीची धारणा हळूहळू नष्ट करता येते. तिरोधत्ते अर्थात नष्ट होते. भक्ती योगाशिवाय आणि भक्तीने निर्मित ज्ञान आणि वैराग्याशिवाय ही भावना कधीही नष्ट होऊ शकत नाही, याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे भगवंत जोपर्यंत जीवात्म्याच्या भक्तीद्वारे संतुष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या अज्ञानाचा नाश होऊ शकत नाही. जेव्हा इंद्रिये भगवंत परमात्मा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यामध्ये समाधान पावतात, आनंद पावतात आणि त्यांच्यामध्ये एकत्रित होतात, तेव्हा गाढ निद्रेनंतर जसा अनुभव येतो त्याचप्रमाणे सर्व दुःखे किंवा स्वप्नरूपी दुःखे पूर्णपणे नाहीशी होतात. जेव्हा आपण झोपेतनं जागा होतो तेव्हा ज्या ज्या मोठ्या मोठ्या स्वप्नांमध्ये आपण अडकून बसलेलं असतं आपलं चित्त मन हे त्यापासून मुक्त होते आणि आपण जागृत झाल्यामुळे सर्व स्वप्नांचा नाश होतो. त्याच पद्धतीने जेव्हा भगवंतांच्या कृपेने आपण आपलं स्वरूप आणि भगवंतांचं स्वरूप हे नित्य रूपामध्ये दर्शन करतो तेव्हा भौतिक जगतातील सर्व कर्मे सर्व दुःखे यांपासून आपण सदा सर्वदा मुक्त होऊन जातो. त्यामुळे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य नाम रूप गुण लीला इत्यादींच्या केवळ श्रवणाने ऐकण्याने आणि कीर्तनाने ते दुसऱ्यांना ऐकविल्याने मनुष्याच्या अमर्याद अनंत असीमित दुःखी अवस्था पूर्णपणे शमतात, शांत होतात. अशेष संक्लेश शमं विधत्ते गुणानुवाद श्रवणं मुरारे किं वा पुनस्तश्चरणारविंद पराग सेवा रतिरात्मलब्धा. त्यामुळे अशा भगवंतांच्या चरणकमलांच्या जसं फुलामध्ये मकरकंद त्याचे पुंकेसर असतात, पोलन ग्रेन्स असतात, तशा सुगंधित धुळीच्या सेवा करण्याचे आकर्षण प्राप्त झालेले भक्त त्यांच्याविषयी तर काय सांगावे. तर त्यांना तर स्वाभाविकच काय रागभक्ती प्रेमभक्ती प्राप्त झालेली असते. तर असे भक्त अत्यंत दुर्लभ आहेत, परंतु तेच या जगताचं सर्वथा त्यांचं उच्छेदन होते. मग विदुरजी म्हणतात, संछिन्न संशयो मय्यम तव सुप्तासीना विभो उभयत्रापि भगवन् मनो मे संप्रधावती. विदुरजी म्हणाले,
हे सामर्थ्य संपन्न ऋषीवर्य, श्री भगवान आणि जीव यांच्याविषयी माझ्या सर्व शंका आता तुमच्या ठाम शब्दांनी नष्ट झालेल्या आहेत. मला समजलं आहे की भगवंत हे गुणातीत आहे, सर्व गुणांचे स्वामी आहेत, गुणांच्या प्रभावात येत नाही. आणि जीव हा जरी गुणातीत असला तरीही गुणांमध्ये असल्यासारखा मानल्यामुळे गोंधळून जात असतो या जगतामध्ये. परंतु या जगतातल्या कर्मांशी आत्म्याचा आणि परमात्म्याचा काहीही तसा संबंध नाही. परंतु भगवंतांची भक्ती केल्याशिवाय जीव आपलं आत्मस्वरूप जाणू शकत नाही. त्यामुळे या सर्व शंका आता माझ्या निर्ल्या आहेत, नष्ट झाल्या आहेत. आणि माझे मन आता पूर्णपणे भगवंतांच्या विषयामध्ये संप्रधावती, अर्थात भगवंतांकडेच मन माझं आता धावत आहे. त्यामुळे हे ऋषीवर्य, तुम्ही दिलेली स्पष्टीकरणे अतिशय समर्पक आहेत आणि यथार्थच आहेत, फार योग्य आहेत. आणि बद्धजीव जो या जगतात आहे त्याला होणाऱ्या क्लेशांचा आधार, मूल आधार भगवंतांची बहिरंगा शक्तीचा प्रभाव आहे, माया शक्तीचा प्रभाव आहे. आणि हिच्या कार्याखेरीज दुसरा कोणताही नाही. हे मला आता समजलेलं आहे की हा प्रभाव भौतिक शक्तीचा आहे. अगदी महामूर्ख आणि सर्व बुद्धिमत्तेच्या पलीकडे गेलेला असे दोघेही मनुष्य सुख उपभोगतात. मूर्ख व्यक्ती हा भौतिक स्तरावरती आणि अत्यंत महान व्यक्ती हा आध्यात्मिक स्तरावरती, परमहंस स्तरावरती सुंदर असे सुख उपभोगत असतात. तर जे लोक या दोहोंच्या मध्ये आहेत, अडकलेले आहेत, ते सर्व भौतिक दुःखच भोगतात. क्लेशती अंतरितो जनाः, अंतरित अर्थात मध्ये असलेले, जे शुद्ध भक्त नाहीत आणि जे महामूर्खही नाहीत, असे लोक जे मध्ये आहेत त्या लोकांना सर्वात जास्त दुःख आहे. कारण जे आध्यात्मिक स्तरावरती सर्वथा परमहंस अर्थात त्यांची चेतना भगवंतांमध्ये लागलेली आहे, त्यांच्या नाम गुण रूप आणि लीलांमध्ये सर्वथा लागलेली आहे, त्यांना या जगतात कोणतंही दुःख नाही. आणि जे वेडे झाले, वेड्यांच्या इस्पितळात गेले, स्वतःला पंतप्रधान समजतायत, राष्ट्रपती भगवंत समजतायत, तशा मूर्खांसाठीही दुःख नाही, कारण त्यांना दुःख काय हेच माहिती नाही. परंतु जे ह्यांच्यामध्ये न महामूर्ख आहेत, न भगवत साक्षात्कारी परमहंस जीव आहेत, त्या लोकांना सर्व दुःख आहे या जगतामध्ये. परंतु हे ऋषी, मी तुमचा तरी आभारीच आहे. आता मी हे समजू शकतो की भौतिक विश्व जरी वास्तविक वाटत असले तरी ते निरर्थक आहे जीवात्म्यासाठी, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही क्रिया जीवात्म्यासाठी शाश्वत नाही आहे आणि आनंदमय नाही आहेत. तुमच्या चरणांची सेवा करून मी या भ्रामक कल्पनेचा त्याग करू शकतो, याविषयी आता मला पूर्ण विश्वास झालेला आहे. चरण सेवयाहम पराणोदे, अर्थात पराणोदे म्हणजे मी आता या भौतिक भ्रमाचा पूर्णपणे त्याग करू शकतो. हा भाव आता विश्वास इथे निर्माण झालेला आहे विदुर मुनींचा. यत् सेवया भगवतः कूटस्थस्य मदुद्विषः रतिरासो भवेत् तीव्र पादयोर्व्यसनार्दनः. आध्यात्मिक गुरुच्या चरणांची सेवा केल्याने भगवंतांच्या सेवेमध्ये दिव्य आनंदाचा विकास होतो. भगवंतांचं नाव घेतलंय मधुद्विषः, मधु नावाच्या राक्षसाला त्यांनी वध केला होता. असे भगवंत यांच्या सेवेद्वारे त्या आनंदाचा विकास होतो आणि त्यांच्या सेवेने भौतिक क्लेशांचाही आपोआपच त्यांच्या कृपेने विनाश होत असतो. त्यामुळे अतिरास हा शब्द इथे आलेला आहे, कारण भगवंतांना सर्व आनंद प्राप्त आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यानेच जीवाला, भक्ताला पण सर्व आनंद प्राप्त होऊ शकतो. ज्याची तपश्चर्या अत्यल्प असते, कमी असते किंवा नसते, अशा लोकांना दिव्य भगवद्धाम अर्थात वैकुंठ लोकी जाण्याच्या मार्गात प्रगती करीत असणाऱ्या शुद्ध भक्तांची सेवा क्वचितच प्राप्त होऊ शकते. या जगतामध्ये जे आत्मसाक्षात्कारी जीव आहेत त्यांची सेवा प्राप्त केल्याने एक साधारण व्यक्तीसुद्धा आपली चेतना ही आध्यात्मिक बनवू शकतो. अवश्य का असं होऊ शकतं
कारण शुद्ध भक्त हे सदा सर्वदा भगवंतांच्याच यशोगानामध्ये त्यांचं नाम गुण रूप लीला याचं श्रवण आणि कीर्तन करण्यामध्ये मग्न झालेले असतात. त्यामुळे अखिल भौतिक सृष्टी अर्थात महत्त्व निर्माण केल्यानंतर आणि त्याचबरोबर इंद्रियांसहित विराट रूप प्रकट केल्यानंतर भगवंतांनी त्यामध्ये प्रवेश केला असं मैत्रेय ऋषी सांगत आहेत. आणि कारुणोदक सागरामध्ये महासागरामध्ये पहुडलेल्या आराम करत असणाऱ्या परमपुरुषास भौतिक सृष्टीतील मूळ पुरुष असे म्हटलं आहे. अर्थात कारुणोदक्षाय विष्णू महाविष्णू यांना मूळ पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सर्व ग्रहलोक व त्यांच्यामधील निवासी त्यामध्ये वास करीत असलेल्या त्याच्या विराट रूपामध्ये त्याला सहस्रो हजारो हात आणि पाय आहेत. हे ब्राह्मणा, तुम्ही मला सांगितले की विराट रूप आणि त्याची इंद्रिय विषय आणि 10 प्रकारचे प्राणवायू 3 प्रकारच्या जीवनशक्तींसहित अस्तित्वात आहेत. आता तुमची इच्छा असेल, कृपा असेल तर माझ्यावरती आपण काय करावं, मला विशिष्ट विभागांच्या विविध शक्ती यांचं आपण वर्णन करून मला सर्व समजवून सांगावे. हे प्रभो, मला वाटते की पुत्र प्रपौत्र कुटुंबीय यांच्या रूपात प्रकट होणारे सामर्थ्य संपूर्ण विश्वातील निरनिराळ्या विविधता आणि जीवयोनींमध्ये पसरलेले आहेत. सर्व जीवांमध्ये भौतिक स्नेह, भौतिक द्वेष या भावना सर्वत्र बघायला मिळतात. सर्व देवतांचे प्रमुख आहेत प्रजापती ब्रह्माजी. यांनी निरनिराळ्या युगांचे अधिपती युगपती असणारे मनू निरनिराळ्या मनूंची स्थापना करण्याचे कसे निश्चित केले. कारण ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मनू होऊन जातात. तर या मनूंची कशा पद्धतीने निश्चिती केली जाते याचं वर्णन करा. आणि कृपा करून मनूंविषयी तसेच त्या मनूंच्या उत्तराधिकाऱ्यांविषयी सुद्धा वर्णन करावे. अर्थात एक मनूचा काळ संपल्यानंतर अर्थात 71 दिव्ययुगांचा काळ संपल्यानंतर दुसरा मनू कसा बनविला जातो तेही मला सांगा. याला मन्वंतरे हा जो विषय आहे 10 पैकी त्याचा प्रश्न विचारलेला आहे. हे मित्रपुत्रा अर्थात मित्र ऋषींचे पुत्र मैत्रेय ऋषी, पृथ्वीच्या वरच्या भागामध्ये आणि तिच्या खालील भागामध्ये ग्रहगोल कसे स्थित आहे 14 लोकांमध्ये त्याचंही आपण आपल्याला वर्णन करा, जे 5व्या स्कंदात विस्तृत रूपात केलं जाईल. तसेच त्यांचे आणि पृथ्वीच्या पातळीतील ग्रहलोकांचे माप, कोणत्या ग्रहमालिकेपासून दुसरी ग्रहमालिका किती दूर आहे, अंतर किती आहे याचाही उल्लेख करा. त्यानंतर विविध वर्गातील जीवमात्रांचेही वर्णन करा. कारण मानवापेक्षा कमी दर्जाचे असणारे जीव आहेत. मानव गर्भातून जन्मास येणारे 4 प्रकारचे आहेत. गर्भातून जन्म घेणारे, घामातनं निर्माण होणारे जसे ढेकणं, 2दा जन्म घेणारे अर्थात पक्षी, आणि भाजीपाला आणि वृक्ष अशा पद्धतीचे जे बीजापासून निर्माण होतात. त्यामुळे यांना म्हटलेलं आहे गार्भस स्वेद द्विजोद भिधाम. अशा पद्धतीचे हे जे जीव आहे त्यांचे वंश आणि उपवंश उपविभाग यांचंही वर्णन करा. त्याच्याचबरोबर ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 जगतातील गुणांच्या वरती जे विशेष अवतार आहे गुणावतार आहेत त्यांच्याविषयी मला त्यांचे कार्य पण सांगा. नंतर वर्णाश्रम विभागांश रूपशील स्वभावता ऋषीणाम जन्म कर्माणी वेदस्य च विकर्षणम. अर्थात लक्षणे, वर्तणूक, मानसिक संतुलनाचे गुण आणि इंद्रिय संयम याच्यानुसार मानवी समाजातील वर्णाश्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या 8 प्रकारचे विभाग असणारा हा वर्णाश्रम याचंही विश्लेषण करून स्पष्टीकरण करा. त्याचबरोबर महान ऋषींचा जन्म कसा होतो, वेदांची वर्गवारी विभागणी कशी केली जाते हेही मला सांगा. त्यानंतर या जगतामध्ये भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जे केले जाणारे यज्ञ आहेत ते यज्ञ, त्यांचे विस्तार, योगशक्ती प्राप्त करण्याचे मार्ग, अज्ञानाचे पृथक पृथक मार्ग आणि भक्तिपूर्ण सेवा या सर्वांबद्दल काय काय नियम आहेत तेही कृपा करून वर्णन करून सांगा. आणि हेही सांगा की श्रद्धाहीन जे नास्तिक आहेत
जे नास्तिक लोक आहेत त्यांचं अपूर्णत्व काय आहे आणि अंतर्विरोध काय आहे, कारण त्यांच्या ज्या तत्त्वज्ञान आहेत ते कसे आहेत, सेल्फ डिफिटिंग आहेत, अर्थात त्यांनी दिलेली मतं ही स्वतःच त्यांच्या मताने खंडित होतात. आणि संकर्जन अर्थात वर्णसंकर जे आहे त्यांची स्थिती सांगा, आणि जीवांची त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणांनुसार आणि कर्मानुसार होणारी विविध जीव योनींमध्ये काय गती होते त्याबद्दलही सांगा. नंतर जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ मोक्ष, यांच्या निमित्तानी अविरोधतः, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची परस्पर विसंगत नसलेली कारणे, शास्त्रांमध्ये उल्लेख केलेले उदरनिर्वाह, पोट भरण्यासाठी काय काय कार्य, अर्थशास्त्राचे कार्य, यांची विविध काय साधने आहेत, आणि जे लोक भगवंतांनी दिलेली व्यवस्था याचं पालन करीत नाही त्यांना दंड देण्याच्या विभिन्न क्रिया काय आहेत त्यांचंही मला सांगा. अर्थात नरकाचंही वर्णन करा. त्यानंतर मेलेल्या लोकांच्या तर्पणासाठी श्राद्धविधी काय आहेत, ब्राह्मण पितृलोकांची सृष्टी कशी आहे ते सांगा. पितृलोकाची निर्मिती, ग्रह, नक्षत्र आणि तारे यांच्यामधील कालमर्यादा काय आहेत तेही मला सांगा. का आपल्या पृथ्वीवरती आहे काळ तसाच त्यांचाही असतो ग्रह लोकांमध्ये, याचंही वर्णन करा. त्यानंतर दान, तपस्या आणि जलाशय खोदण्यासाठी प्राप्त होणारे जे चांगले पुण्यकर्म आहे त्यापासून निर्मित होणारे जे फळ आहेत त्यांचंही वर्णन करा. हे चांगले कामं केल्याने काय लाभ आहे. त्याचबरोबर घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तीची स्थिती आणि संकटग्रस्त स्थितीतील मनुष्याचे कर्तव्य काय आहे, ज्याला आपद धर्म म्हणतात, तर याबद्दलही मला वर्णन करून सांगा. हे मुनी, अखिल प्राणीमात्रांचे पिता भगवान पुरुषोत्तम सर्व धर्मांचे आणि धार्मिक कृत्ये करणाऱ्या सर्वांचे पिता असल्या कारणाने त्यांना पूर्णपणे कसे संतुष्ट करता येईल हे कृपा करून मला सांगावे. कारण भगवंतांना प्रसन्न केल्याने तुषेद धर्म योनीर जनार्दन हा भगवांस्तु. भगवंतांना प्रसन्न केल्यानेच व्यक्ती सर्व दुःखांचा उच्छेद नाश करू शकतो. तर त्यांना कसं प्रसन्न करता येईल ते सांगा. त्यानंतर आध्यात्मिक गुरु, जे दिव्य ब्राह्मण आध्यात्मिक गुरु असतात ते दीन लोकांविषयी अत्यंत दयाळू असतात. अनुव्रतानां शिष्याणां पुत्राणां च द्विजोत्तम अनापृष्टमपि ब्रूयुर गुरुवो दीनवत्सलः. दीन दुःख्यांवरती आपण वत्सल आहात, कृपा करतात. अनुयायी शिष्य आणि पुत्रांविषयी सदैव त्यांना जिव्हाळा असतो आणि त्यांना ते ज्ञान देतच असतात. त्यामुळे मी विचारलेले प्रश्न यांचं उत्तर तर आपण जरूर द्यावं, परंतु काही प्रश्न विचारलेले नसतीलही अज्ञानामुळे, तरीही त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं द्यावीत, ही कृपा करावी. कारण याच्याद्वारेच व्यक्तीला भगवंतांबद्दल ज्ञान होईल. आणि भौतिक प्रकृतीतील घटकांची प्रलय कशी होतात आणि प्रलयानंतरही ते भगवंतांमध्ये कसा आश्रय घेतात आणि भगवंतांची सेवा कोण कोण करतो याचंही वर्णन आपण करा. त्याच्याचबरोबर भगवंत आणि जीव यांच्याविषयीची सत्य काय आहेत, भगवंतांचं पूर्ण रूप, पूर्ण तत्व विशद करा. जीवाचं पण तत्व विशद करा, त्यांचं स्वरूपही सांगा. आणि वेदांतील ज्ञानाची विशेष मूल्य काय आहेत ती पण सांगा. आणि आध्यात्मिक गुरु आणि शिष्य यांच्या आवश्यकता कोणत्या आहेत, अर्थात त्यांच्या पात्रता कोणत्या आहेत, प्रयोजन काय आहेत तेही सांगा. कोणता व्यक्ती भगवंत आहे, कोणता व्यक्ती गुरु बनू शकतो, कोणता व्यक्ती भक्त बनू शकतो तेही सांगा. भगवंतांच्या अत्यंत शुद्ध निष्कलंक असणाऱ्या भक्तांनी अशा ज्ञानाच्या उगमस्थानाचा उल्लेख केलेला आहे. अशा भक्तांच्या सहाय्या वाचून मनुष्याला भक्ती आणि वैराग्याचं ज्ञान कसं प्राप्त होऊ शकतं, नाही प्राप्त होऊ शकत. त्यामुळे पूज्य ऋषीवर्य, भगवंत श्रीहरींच्या लीला जाणून घेण्याच्या दृष्टीनेच मी आपल्याला हे प्रश्न विचारतोय. त्यामुळे कृपा करून आपण आम्हाला हे सर्व सांगा, ज्यांनी भगवंतांना आपल्या दृष्टीतनं काय हरवलेलं आहे. आता आम्ही भगवंतांना बघू शकत नाही, नष्ट चक्षुषः, आम्ही आध्यात्मिक दृष्टी गमावलेले लोक आहोत. तर आपण कृपा करा आणि या प्रश्नांची उत्तरे द्या, जी आम्हाला सर्व भौतिक क्लेशांपासून सर्वथा वाचवतील, आमचं रक्षण करतील. हे वैदिक ज्ञान आणि तपस्या आणि यज्ञ हे सर्व आम्हाला पूर्णपणे आपण विशद करून सांगावं अशी विनंती आपण
करीत आहोत. अशा पद्धतीने अत्यंत दिव्य प्रश्न विदुरजींनी मैत्रेय ऋषींना विचारलेले आहेत. आणि हे विचारल्यानंतर शुकदेव गोस्वामी म्हणतायत, स इत्थमापृष्ट पुराण कल्पः कुरु प्रधानेन मुनी प्रधानः प्रवृद्ध हर्षो भगवत कथायाम संचोदितस्तं प्रहसन्निवाह. शुकदेव गोस्वामी म्हणाले, अशा पद्धतीने ऋषींमधील प्रमुख मैत्रेय ऋषी जे भगवंतांच्या कथांचे विवरण स्पष्टीकरण कीर्तन करून सांगण्यात सदा उत्साही असतात, ते विदुरांकडे अशा पद्धतीने प्रेरित होऊन पुराणांचे वर्णनात्मक स्पष्टीकरण करू लागले, अर्थात विस्तृत रूपाने सर्व ज्ञान प्रकट करायला लागले. भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी बोलण्याने ते अत्यंत प्रोत्साहित झालेले आहेत, कारण त्याच पद्धतीचे प्रश्न विदुरजींनी दिलेले आहेत, त्यांच्या चरणांशी, मैत्रेय ऋषींच्या चरणांशी ठेवलेले आहेत. आता यांची उत्तरं देण्यासाठी मैत्रेय ऋषी उत्साहित झालेत. या उत्तरांचं आपण श्रवण करूया येणाऱ्या पुढील सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.